Very good morning to all of you and welcome once again. आपण बघतो टॉपिक मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड्स. आय होप की तुम्हाला लास्ट लेक्चर्स सगळे समजलेले असतील, कारण ऑलमोस्ट थेरॉटिकल पार्ट जो होता तो इट मीन्स सिलेबस जो होता तो कवर केलेला आहे आपण, ॲज वेल ॲज आपण जे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन डिस्कशन होतं प्रत्येक पॉईंटचं ते कवर केलेलं आहे. शेवटच्या पॉईंटचं एक राहिलेलं आहे ते आपण आज घेतो आहे आणि त्याच्यानंतर मग आपण टेक्स्टबुकमधले जे काही अनसॉल्व्ड क्वेश्चन्स आहेत ते आज आणि उद्या अशा 2 लेक्चर्समध्ये ते संपवतो आहे. ओके, सो तुम्हाला पाठीमागचे सगळे लेक्चर्स व्यवस्थित बघायचे आहेत, व्यवस्थित नोट्स प्रिपेअर करायचे आहेत. आता ॲक्च्युली याच्यामध्ये 2 पॉईंट्स आहेत शेवटी, पण ते रिड्यूस्ड सिलेबसमधले आहेत. इम्पॉर्टंट पॉईंट होते पण ते पॉईंट नाही आहेत सिलेबसला, त्यामुळे त्याचा काय स्टडी करायची गरज तितकंसं नाही आहे. ओके, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आणि बर्नॉलीज इक्वेशन असे 2 पॉईंट्स आहेत. सो त्या 2 पॉईंटचा स्टडी आपण सध्या तरी काही करणार नाही आहोत, कारण मागचं जे काही झालेलं आहे ते आपल्याला सिलेबसच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं असेल. ओके, सो लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं बघा. लास्ट लेक्चरला आपण विस्कॉसिटी रिलेटेड स्टडी बघितला. विस्कॉसिटी म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर विस्कॉसिटीच्या काही प्रॉपर्टीज होत्या, काही टर्म्स होत्या. व्हेलॉसिटी ग्रेडियंट सारखी टर्म होती विस्कॉसिटीचं. मग आपण काही न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी बघितला होता. त्याचबरोबर स्टोक्स लॉ एक बघितला होता, सो तोही विस्कॉसिटीशीच रिलेटेड होता. त्याचं एक आपण व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन फाइंड आउट केलेलं होतं. ओके, सो आपण लास्ट लेक्चरला विस्कॉसिटी, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आणि स्टोक्स लॉ असे काही पॉईंट्स बघितलेले होते. आता त्याच्या रिलेटेड काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत ते डिस्कस करूया आज आपण, आणि त्याच्यानंतर मग टेक्स्टबुककडे जाऊया. आणि टेक्स्टबुकमध्ये जे काही एक्झरसाईजमधले मागचे क्वेश्चन्स आहेत ज्याचे आन्सर्स तुमच्याकडे नाही आहेत ते तुम्हाला इथं व्हिडिओजमध्ये सोडवून दिले जातील आणि तुम्ही ते व्यवस्थित लिहून त्याचा अभ्यास करायचा आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द डिस्कशन ऑफ सम ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स बेस्ड ऑन सम विस्कॉसिटी और स्टोक लॉ, और वी कैन सी दैट न्यूटन्स लॉज ऑफ विस्कॉसिटी. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल look at the question. Okay, a liquid disturbed by stirring comes to rest after some time due to which property? Okay, क्वेश्चन आधी व्यवस्थित लिहून घ्या. इट इज बेस्ड ऑन विस्कॉसिटी. लिक्विड डिस्टर्ब्ड बाय स्टिरिंग म्हणजे आपण थोडक्यात म्हणूया की लिक्विडला आपण डिस्टर्ब केलेलं आहे. ओके, थोडंसं आपण त्याच्यामध्ये फोर्स अप्लाय केला आणि थोडंसं डिस्टर्ब केलं असं आपण म्हणूया. आणि पुन्हा ते काय होणार आहे, कम टू द रेस्ट आफ्टर सम टाइम ड्यू टू द विस्कॉसिटी प्रॉपर्टी. ओके, कारण विस्कॉसिटी आपल्याला माहिती आहे की नंबर ऑफ लेयर्स आणि त्यात मग रिलेटिव्ह मोशन आणि तिथं असलेला ड्रॅगिंग फोर्स, याच्यामुळे जी काही प्रॉपर्टी तयार होते त्या मटेरियलची, मीडियमची, फ्लुइडची, त्याला विस्कॉसिटी म्हणतो. सो वी कॅन से दॅट सी ऑप्शन, दॅट इज विस्कॉसिटी. Next, the velocity of falling rain drops attains limited because of viscous force exerted by air. सोपा प्रश्न आहे बघा. viscous force exerted by air. काय क्वेश्चन आहे बघा. The velocity of falling rain drops attains limited value. पाऊस पडतोय, पावसाचे थेंब खाली पडत आहेत. अगदी आपण म्हणूया की वरून थेंब एका वेलॉसिटीने आला, पण जर तो आपल्यापर्यंत स्लोली असा आला तर आपण काय म्हणूया, त्याला कुणी अडवलं किंवा कुणी अपोज केला, तर त्याला थोडक्यात एअर मीडियमनं अपोज केला. एअर मीडियम म्हणजे एअर मॉलिक्युल्स आहे किंवा हवा काय करते, वाहणारं वारं जे आहे, मुव्हिंग एअर म्हणूया आपण, फ्लो ऑफ एअर म्हणूया, तो काय करतो जनरली त्या वॉटर मॉलिक्युल्सला अपोजिशन करतो, ड्रॅग करतो. ड्रॅगिंग फोर्स आपण बघितलं बघा का. सो तो जो ड्रॅगिंग फोर्स आहे तो म्हणजे कसला फोर्स झाला, विस्कस फोर्स झाला ना, कारण विस्कस फोर्स हा त्या मीडियममध्ये आहे. मग हे मीडियम एअर आहे आणि एअर मीडियममधून वरून ड्रॉप पडतोय. असं काही गरज नाही की विस्कॉसिटी म्हटलं की मीडियम हे लिक्विडच पाहिजे किंवा फ्लुइडच पाहिजे. आपण एअरला सुद्धा फ्लुइड म्हणतो ना. असं एक मीडियम आहे की ते वाहू शकतं, फ्लो होऊ शकतं, त्याला फ्लुइड म्हणतो आपण. सो एअरला आपण फ्लुइड म्हणतोच, सिंपल. सो इथं कंडिशन काय आहे की एअर वॉटर ड्रॉप जो आहे, लिक्विड ड्रॉप जो आहे, पाण्याचा थेंब आहे पावसाचा, तो खाली येतो आणि त्याची लिमिटेड व्हॅल्यू होते एका सर्टन पोझिशनला आल्यानंतर. असं का होतं, कारण त्याला एअर
रेजिस्टन्स जो आहे, रेजिस्टन्स म्हणजे अपोजिशन फॅक्टर, त्यालाच आपण फोर्स म्हणूया, ड्रॅग फोर्स म्हणूया, ड्रॅगिंग फोर्स म्हणूया, विस्कस फोर्स म्हणूया. तर तो फोर्स काय करतो, त्याला अपोज करतो, म्हणून त्याची लिमिटिंग व्हॅल्यू होते. म्हणून याचा आन्सर आहे विस्कस फोर्स एक्झर्टेड बाय द एअर. नेक्स्ट, ए रेन ड्रॉप ऑफ रेडियस 0.3 mm, क्वेश्चन आधी लिहून घ्या, हॅज अ टर्मिनल व्हेलॉसिटी इन एअर 1 मीटर पर सेकंड. So the viscosity of air is 18 into 10 raised to minus 5 poise. So the viscous force on it is. आधी क्वेश्चन लिहून घ्या व्यवस्थित. थोडंसं आपण हे आता न्यूटन्स लॉकडे जाऊया, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीकडे जाऊया. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की 6 पाय कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, रेडियस आणि व्हेलॉसिटीवरती फोर्स डिपेंड असतो. थोडंसं त्या थेरॉटिकल पॉईंटकडे मी तुम्हाला घेऊन जातो, कारण ही पॉयची कन्सेप्ट तेव्हा सांगायची राहिलेली होती. ठीक आहे, सो दोन प्रकारचे आपण फोर्सेस बघितले बघा. एक फोर्स जो बघितला तो स्टोक्स लॉमध्ये एक बघितला, ओके, आणि एक फोर्स जो बघितला आपण तो न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीमध्ये बघितला. ठीक आहे, आता इथं फक्त कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी हे पॉईजमध्ये दिलेलं आहे, पॉईजमध्ये. आता पॉईजचा अर्थ काय बघूया आपण इथं, आधी थोडंसं ते समजून घेऊया आणि मग या क्वेश्चनकडे जाऊया. हवं तर आधी गिवन पॉईंट्स लिहून घेऊया. ओके, रेडियस दिलेले आहे 0.3 mm. ओके, ह्याचं मी कन्वर्जन करतो 0.3 इंटू 10 raised to minus 3 मीटर. जस्ट लक्षात ठेवा मी काय काय करतो बघा. टर्मिनल व्हेलॉसिटी दिलेली आहे 1 मीटर पर सेकंड. ओके, नेक्स्ट, द विस्कॉसिटी ऑफ एअर इज 18 इंटू 10 raised to minus 5 poise. 18 इंटू 10 raised to minus 5 poise. आता यात एक दोन गोष्टी मी तुम्हाला सांगायचं राहिलं होतं. याला आपण ईटा असं म्हणूया, ईटा. ओके, इफिशियन्सी कॉन्स्टंट, याला ईटा प्रोनाउन्सिएशन करूया, ईटा. ठीक आहे, आणि आता हा पॉईज, पॉईज एक मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की पॉईज म्हणजे काय असतं नक्की, तर ते आपण इथं आता समजून घेऊया. चला, आधी गिवन पॉईंट्स लिहिले, ईटा लिहिला. So the viscous force on it is. So the viscous force on it is. So Newton's law of viscosity मध्ये आपण हा फॉर्म्युला बघितलेला होता. स्टोक्स लॉ मध्ये एक फॉर्म्युला बघितला होता. दोन फोर्सेस बघितले होते. 6 पाय ईटा आर व्ही, आठवतंय का बघा. 6 पाय ईटा आर व्ही. दिस इज द विस्कस फोर्स. बरोबर, स्टोक्स लॉ मध्ये आपण हा फॉर्म्युला बघितलेला आहे. ठीक आहे, आता इथं न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आपण नाही वापरत, का तर व्हेलॉसिटी ग्रेडियंट दिलेलं नाही, फक्त व्हेलॉसिटी दिलेलं आहे. पण या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू बसतात. सिंपल हे सगळं टाकलं की आपल्याला आन्सर मिळणार आहे. पण थोडासा पॉईजचा विचार करू. पॉईज म्हणजे काय बघा. तर आधी एक लक्षात ठेवा सगळ्यांनी की पॉईज हे सीजीएस युनिट आहे. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, पॉईज म्हणजे काय आहे, सीजीएस युनिट आहे. मग ते कुणाचं सीजीएस युनिट आहे, तर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं. ओके, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं पॉईज हे काय आहे, सीजीएस युनिट आहे. ओके, आता कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आपण बघितलेली होती. हवं तर मी त्याचाही फॉर्म्युला इथं तुम्हाला रिपीट करतो. फोर्स अपॉन डीव्ही बाय डीएक्स इंटू एरिया. हे थोडंसं एक्स्ट्रा आहे बघा. फोर्स अपॉन डीव्ही बाय डीएक्स इंटू एरिया, हे मी तुम्हाला तिथं एक्सप्लेन पण केलं होतं. याचं डायमेन्शन पण सॉल्व्ह करून दाखवलेलं होतं. तो थिअरीचा पॉईंट बघितला तरी चालेल. हे कुठनं आलं बघा, कारण फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ॲज वेल एज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणलं होतं आपण. आठवतंय न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीमध्ये हा फॉर्म्युला आपण वापरला होता. त्याच्यावरनं कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी बाजूला काढलेलं होतं. मग कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं आपल्याला युनिट काय मिळालं बघा. एसआय युनिट लिहितो मी. हे झालेलं आहे आपलं ऑलरेडी, मी तुम्हाला सांगितलं होतं. सो हे न्यूटन आहे, हे 1/सेकंद असतं आणि हे मीटर स्क्वेअर असतं. आपण हे लिहिलं होतं बघा युनिट. हेच युनिट आपण असं लिहिलं, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. दिस इज व्हॉट, दिस इज एसआय युनिट ऑफ कोइफिशियंट. ईटा म्हणूया त्याला. दिस इज द एसआय युनिट ऑफ द कोइफिशियंट. इथपर्यंत झालेलं आहे आपल्याला. ओके, ॲज वेल एज आपण डायमेन्शन पण लिहिलेलं आहे बघा. तुम्हाला डायमेन्शन पण कदाचित माहीत असेल बघा. आता तुम्हाला माहिती आहे फोर्स टाइम मीटर स्क्वेअर, सगळी डायमेन्शन्स आपण मॅनेज करून लेंथ -1 मास 1 हे सोडवलेलं आहे मी ऑलरेडी, तुम्हाला दिलेलं आहे, आणि टाइम 1. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ द कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी.
दिस इज द SI युनिट ऑफ द कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आपण जनरली एखादा न्यूमेरिकल जो आहे तो SI युनिटमध्ये सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो, बरोबर. पण कधी कधी त्याच्या व्हॅल्यूज CGS मध्ये दिल्या जातात. आता तुम्ही जर या क्वेश्चनचे सगळे आन्सर जर बघितले तर डाईन्समध्ये, डाईन म्हणजे फोर्स हा CGS मध्ये झाला. सिंपल. सो आपल्याला हे सगळं CGS मध्ये सॉल्व्ह केलं पाहिजे असं समजतंय. म्हणजे पॉइज हे CGS मध्ये युनिट आहे. मी तुम्हाला आधीच म्हटलं की इटाचं पॉइज युनिट म्हणजे काय, CGS आहे. आता हे कशासाठी घेतलं बघा, तर इटाचं SI युनिट काय आहे, न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. मग CGS युनिट काय असेल सांगा. CGS युनिट कुणाचं, इटाचं काय असेल, न्यूटनच्या ऐवजी काय असेल, डाईन. सेकंडच्या ऐवजी सेकंदच असेल आणि मीटरच्या ऐवजी काय असेल, सेंटीमीटर स्क्वेअर असेल. बरोबर आहे का बघा. डाईन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर. लक्षात येते. सो दिस इज व्हॉट, दिस इज द CGS युनिट ऑफ द इटा. जो काही कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आहे त्याचं हे कसलं युनिट झालं, CGS युनिट झालं. विच वन, डाईन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर. मग मी तुम्हाला म्हटलं की इटाचं हे CGS युनिट आहे. ह्याचा अर्थ पॉइज म्हणजेच काय, दिस इज नथिंग बट द पॉइज. समजलं का बघा. सो पॉइज म्हणजे काय, डाईन सेकंद पर सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे ही दिलेली जी व्हॅल्यू आहे ती थोडक्यात अशी दिलेली आहे, डाईन सेकंद पर सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे CGS मध्ये ही व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजे रेडियस CGS मध्ये घ्यावी लागेल, व्हेलॉसिटी CGS मध्ये घ्यावी लागेल, म्हणजे येणारा फोर्स पण CGS म्हणजे डाईन मध्ये निघेल. समजलं इथपर्यंत. आता हे व्यवस्थित लक्षात ठेवा. हे डायमेन्शन आहे कुठलं, SI युनिटचं डायमेन्शन आहे. ओके. CGSचं पण डायमेन्शन सेम असतं, पण आपण कन्व्हर्जन फॅक्टर याच्यावरनं काढतो बघा. लक्षात येते. सो आपण काय करूया की किती न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर म्हणजे किती पॉइज हे आपण आधी फाइंड आउट करून घेऊया. म्हणजे आपल्याला अजून थोडंसं डिटेल रिलेशन मिळून जाईल. ओके. सो याच्यासाठी आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये जावं लागेल. एकच मिनिट. सो डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये आपण काय करतो की लेंथ -1 मास 1 टाइम 1 हे मी 1 करतो बघा. 1 फॉर व्हॉट, 1 फॉर SI युनिट इज इक्वल टू x लेंथ -1 मास 1 टाइम 1 and this is for 2. So 2 for what? 2 for CGS unit and this suffix 1 for SI unit. So आपल्याला काढायचं आहे कोण, x फॅक्टर काढायचं ना. किती SI युनिट इज इक्वल टू किती CGS युनिट असं करतो ना आपण. 4चं लिहितो बघा, 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन असं लिहितो ना. तशा फॉर्ममध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू काढावं लागेल. सो x इज इक्वल टू, हे इकडे घ्या. सो मी हे असं लिहितो बघा, लेंथ 1 अपॉन लेंथ 2चा -1. चालेल का बघा. मास 1 अपॉन मास 2चा 1 आणि टाइम 1 अपॉन टाइम 2चा पुन्हा 1. हे पॉवर -1 1 आणि 1 कशी आली तर डायमेन्शनवरनं आली. आता ह्यातला L1 म्हणजे काय, CGS SI युनिट. L2 म्हणजे काय, CGS युनिट. M1 म्हणजे काय, SI युनिट. आणि पुन्हा M2 म्हणजे काय, CGS युनिट. बरोबर. सिमिलरली टाइम T1 म्हणजे काय, SI युनिट. T2 म्हणजे काय, CGS युनिट. जस्ट मिनिट. सो हे कन्व्हर्जन आता आपल्याला थोडंसं करावं लागेल. आता हे सोपं आहे, हे ऑलरेडी ह्याच्यामध्ये असतं बघा, युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये आहे डायमेन्शनल ॲनालिसिस. तरी पण लिहून घ्या हे सगळं मी जे काही सांगतोय ते. देअरफॉर x इज इक्वल टू काय होणार बघा. आता लेंथ 1 आहे म्हणजे SI युनिटमधली लेंथ आहे ती कशात असणार आहे, मीटरमध्ये असेल आणि ही कशात असेल, सेंटीमीटरमध्ये असेल. सो हे काय झालं, -1. मास 1 कशात असतं, kg मध्ये असतं आणि मास 2 कशात असतं, ग्राममध्ये असतं. आणि हा सेकंद आणि हा सेकंद हा शेवटी 1च येणार आहे. सिंपल. सो x इज इक्वल टू बघा, मीटरला मीटर घालूया, सेंटीवरती आणा. सेंटी म्हणजे किती, 10⁻² वरती आला तर तो 10⁻² होईल आणि पण शेवटी हे 10⁻² होईल. हा ग्रॅम ग्रॅम जाईल. केचा 1, के म्हणजे किती, 10⁻³ 10⁻³ 1 म्हणजे 10⁻³ आणि इकडे काय 1च होऊन जाईल हे सगळं. सो x इज इक्वल टू किती सांगा, हे -2 आणि हे म्हणजे x ची व्हॅल्यू किती येईल, 10 येईल. ह्याचा अर्थ काय, दॅट इज, तुम्ही सिक्वेन्शियली लिहा सगळं, दॅट इज 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू बघा, दॅट इज 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10 पॉइंट्स. म्हणजे जेव्हा कन्व्हर्जनची गरज पडेल तुम्हाला, कशाची,
न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअरचं पॉईजमध्ये करा किंवा पॉईजचं न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअरमध्ये कन्व्हर्जन करा, तेव्हा ही ट्रिक लक्षात ठेवावी लागेल. सो दिस इज द रिलेशन बिटवीन पॉईज अँड न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. म्हणजे पॉईज म्हणजे थोडक्यात कोण आहे, डाईन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर असं म्हटलं तरी चालेल. सो आपण हेच असं अजून लिहिलं तर चालेल बघा. सो 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10 डाईन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर. हे सुद्धा लिहून घ्या. व्हेरी इम्पॉर्टंट. जेवढं काय दिसते ना ह्या न्यूमेरिकलच्या अनुषंगानं किंवा जनरल पॉईज, आणि मला वाटतं मी थेरीमध्ये हे सांगायला विसरलो होतो किंवा राहिलं होतं थेरीमध्ये सांगायचं, त्यामुळे आत्ता मी हे इन डिटेल सांगतो. सो हे व्यवस्थित लिहून घ्या कारण ह्या न्यूमेरिकलसाठी जास्त गरजेचं आहे. सो चला, हे न्यूमेरिकल आता आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला माहीत झाला. स्टोक्स लॉ लिहिला आहे बघा मी इथं. ह्या व्हॅल्यू सगळ्या पुट करा. फक्त एक काम करा, हा इटा कोइफिशियंट आहे तो काय CGS दिलेला आहे डायरेक्ट. फक्त रेडियस आणि व्हेलॉसिटी CGS करून घ्या. आता रेडियस किती दिलेले आहे, 0.3 × 10⁻². तो मी काय करतो बघा, 0.03 × 10⁻² असं करतो. म्हणजेच हे होणार आहे 0.03 सेंटीमीटर. बघा, म्हणजे रेडियस मी कशात करून घेतली, सेंटीमीटरमध्ये करून घेतली. झालं, हे झालं CGS युनिट. हे ऑलरेडी CGS युनिटच आहे. व्हेलॉसिटी 1 मीटर पर सेकंड आहे. सो मला काय करावं लागेल, 10⁻² सेंटीमीटर पर सेकंड करावे लागेल. बघा, ह्यातला 10⁻² आणि सेंटी एकमेकांना जाणार, म्हणजे शेवटी मीटर पर सेकंदच राहील ना. सो व्हेलॉसिटी मी कशात करून घेतली, CGS मध्ये करून घेतली. व्यवस्थित दिसतंय का बघा. सो पहिल्यांदा काय केलं आपण, रेडियस CGS मध्ये करून घेतली, व्हेलॉसिटी CGS मध्ये करून घेतली. इटा म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑलरेडी पॉईज म्हणजे CGS मध्ये दिलेला आहे, हे मी सगळं तुम्हाला सांगितलं. आणि पुन्हा ह्या डायरेक्ट व्हॅल्यू इथं पुट करा. सो तुम्ही आता फक्त हे सॉल्व करा. सो 6 × 3.142 इंटू हे किती दिलेलं आहे, 18 × 10⁻5 इंटू रेडियस 0.03 इंटू व्हेलॉसिटी 10⁻². हे जर सगळं सॉल्व केलं तुम्ही तर तुम्हाला फोर्स हा इक्वेशन ऑप्शन जो फर्स्ट आहे तो ऑप्शन मिळेल, 101.8 मिळेल बघा, किंवा 101.73 इंटू 10⁻⁴ डाईन मिळेल. बघा, समजलं का सगळ्यांना. थोडंसं किती आणि काय काय टर्म्स बघितले आपण बघा याच्यामध्ये. थोडंसं एक सिलेबसमधला पॉईंट जो होता पॉईजचा आणि न्यूटन सेकंडचा तो एक बघितला, आणि त्याच्यानंतर हे एक्झाम्पल सॉल्व केलं. तिसरं मल्टिपल चॉईस क्वेश्चन एक्झाम्पल आहे बघा. पहिले दोनचे मी आन्सर लिहिले, तिसरं लिहिलं. सो तिसऱ्याचा ऑप्शन ए येतोय, ए. आधी क्वेश्चन सगळ्यांनी लिहिला आहे का बघा, त्या क्वेश्चनच्या खाली याचा आन्सर लिहा, आणि हे कुठं तर थेरीमध्ये तुम्हाला जिथं जागा असेल किंवा इथं लिहून घ्या, काही हरकत नाही. फक्त ह्याला हायलाईट करा. हे एक इम्पॉर्टंट रिलेशन तुम्हाला सांगायचं माझ्याकडनं राहिलेलं होतं, जे की CGS आणि SI युनिटमधलं होतं. चला, लिहून घ्या बघा. समजलं का इथपर्यंत सगळ्यांना? ओके, नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्या सगळ्यांनी. A fluid of density d and viscosity eta is flowing with an average velocity v measured over the cross section of a pipe of radius r. So the Reynolds number r is then given by. Simple definition आहे. आपण critical velocity आणि Reynolds numbers बघितलं होतं. So answer is B. So Reynolds number r is equal to आपण लिहिलेलं होतं r dv अपॉन कोएफिशियंट. आता हे डी म्हणजे ॲक्च्युली तिथं आपण रो वापरलं होतं बघा, रो डेन्सिटी ना. सो आर रो व्ही म्हटलं होतं आपण, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी असं म्हटलं होतं. मग आता इथं फक्त रोच्या ऐवजी डेन्सिटी डी असं दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये, तुम्ही बघू शकता. फ्लुइड ऑफ डेन्सिटी डी अँड विस्कॉसिटी इटा. सो फोर्थ नंबर क्वेश्चन. सो ऑप्शन काय असेल याचा, बी असेल. जस्ट थेरोटिकल क्वेश्चन आहे. नेक्स्ट fifth question is again similar with that. The viscous drag on a spherical bob moving with a speed v is proportional to. Viscous drag म्हणजे फोर्स ऑन स्पेरिकल बॉडी मुव्हिंग विथ स्पीड v. स्टोक्स लॉ मध्ये आपण काय बघितलं, फोर्स काय असतो, फोर्स इज इक्वल टू 6 पाय eta radius velocity. It means what, force is directly proportional to velocity. Simple. So we can write B option for this question. समजतंय का बघा. सो स्टोक्स लॉ मध्ये आपण जो काही ड्रॅग फोर्स बघितला होता, जनरली स्पेरिकल बॉडी जर आली तर त्याच्याशी रिलेटेड स्टोक्स लॉ डिफाईन करायचा, की ज्याच्यामध्ये आपण
एक स्पेरिकल बॉब किंवा एक स्पेअर म्हणलं होतं आपण त्याला, तो डीप केलेला होता त्याच्यामध्ये आणि त्याला मग खालून अपोजिशन मिळत होतं दोन फोर्सेसने. एकाला आपण विस्कस फोर्स म्हणलं होतं, एकाला आपण अपवर्ड थ्रस्ट म्हणलं होतं, बायंड फोर्स म्हणलं होतं आणि डाऊनवर्ड फोर्स इक्वल केले होते. आपण एक व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन फाइंड आउट केलेलं होतं. सो याच्यामध्ये आपण ड्रॅग जो आहे, विस्कस ड्रॅग म्हणजे विस्कस फोर्स, ड्रॅगिंग फोर्स असं लक्षात ठेवा. सो विस्कस ड्रॅग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द velocity. Next, a sphere is dropped gently into a medium of infinite extent. As the sphere falls, the net force acting downward it. एक स्पेअर आहे तो असा टाकलेला आहे इन्फायनाइट एक्सटेंट, म्हणजे खाली तो बाउंड्री नाही आहे त्याला, तो खाली कुठेतरी जाणार आहे. मग थोडंसं काय होणार आहे त्याला, कमीत कमी खालून काय होणार आहे, अपोजिशन होणार आहे. कमीत कमी म्हणजे काय, डिक्रीज फॉर सम टाइम अँड देन बिकम्स झिरो. सी ऑप्शन चेक करा सगळ्यांनी. सी ऑप्शन म्हणजे जो काही अपोजिशन होणार आहे ते एकतर कमी असणार आहे, डिक्रीज फॉर सम टाइम म्हणूया आपण, डिक्रीज फॉर सम टाइम अँड देन इट बिकम्स, देन इट इज झिरो ना, नंतर झिरोच होणार आहे. का तर इन्फायनाइट एक्सटेंड आहे ना, त्याला खालून अपोजिशन होणार नाही, हवेमध्ये टाकल्यासारखं आहे थोडक्यात, ते खाली जाणार आहे स्पेअर, म्हणजे त्याला अपोजिशन करायला कोणी नाही आहे जास्त. सो डिक्रीजेस फॉर सम टाइम अँड देन बिकम्स झिरो, वी कॅन से दॅट. ओके, सो दिस इज द क्वेश्चन. नेक्स्ट, आता थोडंसं टेक्स्टबुकमधला जो काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत ते घेऊया. आता टेक्स्टबुकमध्ये टोटल 5 आहेत, त्यातला पहिला आहे तो प्रेशर रिलेटेड आहे आणि शेवटचा आहे तो बर्नॉलीज इक्वेशन रिलेटेड आहे. सो हे दोन्ही पॉईंट सिलेबसमधनं रिड्यूस आहेत, त्यामुळे मग आपण जे उरलेले मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत ते घेऊया. ओके, सो 7 नंबर मी हवं तर म्हणेला. चला, सो टेक्स्टबुकमधला क्वेश्चन बघा. 2 capillary tubes of radii 0.3 cm and 0.6 cm are dipped in the same liquid. So the ratio of heights through which the liquids will rise in the tube is. मला वाटते अशा टाईपचा क्वेश्चन आपण कॅपिलरीचं एक्झाम्पल झाल्यानंतर बघितलेला होता. क्वेश्चन सेकंड आहे बघा बुक प्रमाणे, टेक्स्टबुक मधला सेकंड क्वेश्चन आहे. सो आपण याच्यामध्ये सांगू शकतो की कॅपिलरी ट्यूब जे होतं हाईट होती, ओके, 2t cos θ अपॉन r रो जी म्हणायचं ना, 2t cos θ अपॉन r रो जी असं आपण लिहित होतो ना. सो इथं जर आपण हाईट आणि रेडियस मधलं बघितलं रिलेशन तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल मिळतं आपल्याला. बघा हा ऑलरेडी क्वेश्चन मी तुम्हाला अशा टाईपचा क्वेश्चन आपण जेव्हा कॅपिलरीचा सिलेबस वाईज पॉईंट बघितला त्याच लेक्चरला आपण जे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन डिस्कस केले त्याच्यामध्ये हा क्वेश्चन घेतलेला होता की हाईट आणि रेडियस, सॉरी इट मीन्स राईज अँड फॉल, हाईट म्हणजेच राईज अँड फॉल ना, आणि त्या ट्यूबची रेडियस हे दोन्ही एकमेकांना इन्व्हर्सली असतात. म्हणजे जेवढी ट्यूब लहान असते तेवढी हाईट जास्त वाढते, जेवढी ट्यूब मोठी तेवढी राईज लेवल कमी होणार. साहजिकच आहे ना, राईज लेवल वरती लगेच जाण्यासाठी जेवढी लहान ट्यूब असेल तेवढं चांगलं आहे ना. सो मिनिमम रेडियस हाईट इज मॅक्सिमम, मॅक्सिमम रेडियस हाईट इज मिनिमम, सिम्पल. सो याच्यावर आपण हे लिहूया मग h1 अपॉन h2 इज इक्वल टू काय लिहूया, रिव्हर्स लिहूया, r2 अपॉन r1 लिहूया, सिम्पल. लक्षात येते का बघा. मग बघा आता h2 आणि h1 दिलेला आहे, सो सॉरी r1 आणि r2 दिलेला आहे. सो h1 अपॉन h2 काढायचं आपल्याला. सो r2 आय थिंक 0.6, येस 0.6 सेंटीमीटर इज r2, 0.6 सेंटीमीटर आणि हा 0.3 सेंटीमीटर. आता कन्वर्ट करत बसायची गरज नाही, डायरेक्ट आपण व्हॅल्यूज टाकूया. सो h1 अपॉन h2 0.6 सेंटीमीटर अपॉन 0.3 सेंटीमीटर, हे सगळं मग जाऊन 2s21 बी ऑप्शन बघा चालेल का. सो h1 अपॉन h2 इज इक्वल टू s21 आपण बी ऑप्शन लिहू शकतो, चालेल का बघा. हा टेक्स्टबुक मधला क्वेश्चन आहे ना, इट इज बेस्ड अपॉन द कॅपिलरी ट्यूब, राईज और फॉल इन लिक्विड लेवल म्हणलं होतं आपण. सो दिस इज द सेकंड क्वेश्चन फ्रॉम द टेक्स्टबुक. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन बघूया. चला लिहून घ्या क्वेश्चन आधी. द एनर्जी स्टोर्ड इन ए सोप बबल ऑफ डायमीटर 6 सेंटीमीटर अँड टेन्शन 0.04 न्यूटन पर मीटर इज नियरली. सिंपल आहे का बघा, सिंपल आहे. आपल्याला एनर्जी फाइंड करायचं आहे, एनर्जी इटा असं लक्षात ठेवा म्हटलं तुम्ही. ओके, सो क्वेश्चन थर्ड. सो वी हॅव टू फाइंड द एनर्जी. सो इट इज टेन्शन इंटू चेंज इन एरिया किंवा टेन्शन इंटू एरिया म्हणलो ना आपण, सरफेस एनर्जी असं म्हणतो येईल आपण. आणि तीच इथं एनर्जी स्टोर्ड फाइंड करायची. टेन्शन दिलेलं आहे 0.04,
0.04 न्यूटन पर मीटर म्हणजे एस आय युनिट दिलेला आहे. आणि स्पेअरचा सोप बबल आहे त्याचा डायमीटर दिलेला आहे, डायमीटर. सो डायमीटर इज 6 सेंटीमीटर. सो रेडियस इज व्हॉट 3 सेंटीमीटर. इट मीन्स 3 × 10⁻² मीटर. आणि सोप बबल म्हटले ना, सोप बबल. सो सोप बबलसाठी आपल्याला दोन्ही एरिया कन्सिडर केले पाहिजेत, बरोबर. सो आपला फॉर्म्युला आहे E = टेन्शन × एरिया. सो टेन्शन दिलेला आहे पण एरिया किती घ्यायचा 4πr² घ्यायचा. पण सोप बबल असल्यामुळं दोन साईड्स घेतल्या पाहिजेत ना, टेन्शन दोन्ही साईडचे घेतलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलाला 2 ने मल्टिप्लाय होणार, बरोबर का. बघा मग 2 × टेन्शन किती आहे 0.04 × हे 4 × 3.142 आणि × रेडियस चा स्क्वेअर 3 × 10⁻² चा स्क्वेअर. करा सॉल्व. हे सगळं जमेल का सॉल्व करायला. बघा गुणाकार फक्त, मल्टिप्लिकेशन फक्त तुम्हाला करायचं आहे. सो यू विल गेट द आन्सर 0.9 × 10⁻³ मी डायरेक्ट आन्सर देतो तुम्हाला. हे फक्त आता तुम्हाला सॉल्व करावं लागेल. ए ऑप्शन आहे बघा. सो दिस इज द थर्ड क्वेश्चन फ्रॉम द टेक्स्ट बुक. आणि सरफेस एनर्जी किंवा एनर्जी स्टोर्ड किती होईल असं विचारलेलं आहे. सो त्याचं जे काय आन्सर मिळेल ते आपल्याला ऑप्शन ए मिळून जाईल. बघा समजलं का. चला पुढचा क्वेश्चन घेऊया टेक्स्टबुकमधलाच. सो टेक्स्टबुकमधला 4 नंबरचा क्वेश्चन आहे. इट इज बेस्ड अपॉन स्टोक्स लॉज. So 2 hailstones with radii in the ratio 1:4 fall from a great height through the atmosphere. Then the ratio of their terminal velocities is. क्वेश्चन लिहून घ्या आधी व्यवस्थित. टर्मिनल व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड करायची आहे. सो रेडियसचा रेशो दिलेला आहे R1/R2 दिलेला आहे 1:4. R1/R2 is equal to 1:4 and we have to find the V1/V2. आता आपल्याला त्यासाठी रेडियस आणि व्हेलॉसिटी मधलं एक्सप्रेशन शोधावं लागेल. आता आपल्याला हा स्टोक्स लॉचा आपण एक रिलेशन बघितलं होतं बघा. काल आपण एक रिलेशन फाइंड केलं 2/9 R²G ρ - σ कोइफिशियंट. आठवतंय का बघा. सो हा जो फॉर्म्युला आपण व्हेलॉसिटीचा बघितला याच्यावरून आपण सांगू शकतो की हां आता हाच फॉर्म्युला का सांगायचा बघा. कंडिशन तशी आहे ना, स्टोक्स लॉ सारखी कंडिशन आहे. ठीक आहे. सो यामध्ये व्हेलॉसिटी आणि रेडियसच्या रिलेशनसाठी व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय म्हणू शकतो आपण R² म्हणू शकतो, बरोबर आहे का बघा. अँड इफ द व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द R² देन वी कॅन राईट V1/V2 इज इक्वल टू R1/R2 चा स्क्वेअर. R1/R2 किती आहे 1:4 चा स्क्वेअर. म्हणजेच V1/V2 किती मिळेल आपल्याला 1/16 मिळेल. सो चेक करूया 1/16. सी ऑप्शन. येस, सी ऑप्शन इज देअर. चला सगळे क्वेश्चन्स व्यवस्थित समजत आहेत का बघा. याच्यामध्ये काय कुठे शंका क्रिएट होत असेल, काही कन्फ्युजन होत असेल तर डेफिनेटली विचार. मागाचा तो पॉईजचा पॉईंट व्यवस्थित समजला का बघा. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीला इटा म्हणायचं हे की आज मी तुम्हाला नवीन सांगितलं. आणि जो पॉईज होता, पॉईज म्हणजे CGS युनिट आहे कोणाचं त्या इटाचं, जो एन सारखा लिहितो आपण कोइफिशियंट ऑफ इफिशियन्सी कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. हेच ट्रान्सफॉर्मरमध्ये पण आपण कोइफिशियंट ऑफ इफिशियन्सी म्हणतो बघा, इटा म्हणायचं त्याला. ठीक आहे. ॲक्च्युली प्रोनाऊन्सिएशनमध्ये थोडाफार फरक राहतो म्हणून मला ते प्रोनाऊन्सिएशन तुम्हाला कन्फर्म सांगता आलं नाही. इटा होत होतं पण मी कन्फर्म केलं ते इटा म्हणतात त्याला. कारण इटा अजून एक प्रकारे असा सुद्धा इंजिनिअरिंगमध्ये सांगितला जातो. त्यामुळे मी तुम्हाला ते कोइफिशियंट असं म्हणत होतं, बट त्याचं प्रोनाऊन्सिएशन तुम्ही इटा असं करू शकता. ओके. सो ज्या काही टर्म्स झाल्या त्या व्यवस्थित लिहिल्या बघा. इथपर्यंत लिहून घ्या सगळे क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स. ओके. सो लेट्स स्टार्ट विथ सम क्वेश्चन्स फ्रॉम द टेक्स्टबुक. जे काही टेक्स्टबुकमध्ये अनसॉल्व्ड क्वेश्चन्स दिलेले आहेत, न्यूमेरिकल्स आहेत, महत्त्वाचे आहेत, इंटरेस्टिंग आहेत, सोपी आहेत. टॉपिक व्यवस्थित समजला असेल तर डेफिनेटली चांगल्या पद्धतीने ती सोडवता येतील. गिवन पॉईंट्स लिहिता येतील, फॉर्म्युला कुठला यूज करावा लागेल, काय एखादी ट्रिक वापरावी लागेल हे समजून जाईल. कन्सेप्च्युअली जर मागच्या गोष्टी समजल्या असतील तर डेफिनेटली. ओके. सो क्वेश्चन नंबर 11 पासून आपण सुरुवात करूया. 11 नंबर क्वेश्चन. टेक्स्टबुक असेल बघा, नसेल तर मी ते क्वेश्चन देतो. पहिल्यांदा क्वेश्चन लिहून घ्या सगळ्यांनी. 11 नंबर फ्रॉम टेक्स्टबुक.
In a hydraulic lift, the input piston had surface area 30 cm square and the output piston has surface area 1500 cm square. If a force of 25 Newton is applied to the input piston, so calculate the weight on the output piston. आता जनरली हा क्वेश्चन प्रेशरशी रिलेटेड आहे, पण थोडासा इझी आहे म्हणून आपण हा डिस्कस करतो. रिड्यूस सिलेबसमध्ये प्रेशर गेला पॉईंट बघितलं ना, तरी पण प्रेशरच्या बऱ्याचशा काही कन्सेप्ट मी तुम्हाला सुरुवातीच्या लेक्चरला सांगितलेल्या होत्या. सो त्या डिपेंड हा एक क्वेश्चन आहे. सो बघूया. सो एरिया, पहिला एरिया दिलेला आहे 30 सेंटीमीटर स्क्वेअर असं आपण म्हणूया. ठीक आहे. दुसरा एरिया दिलेला आहे 1500 सेंटीमीटर स्क्वेअरचा दिलेला आहे. पहिल्या पिस्टनवरचा फोर्स दिलेला आहे F1 25 न्यूटन आणि वेट ऑन सेकंड पिस्टन म्हणजे थोडक्यात दुसऱ्या पिस्टनवरचा फोर्स विचारलेला आहे. सो आपण याला इक्वल प्रेशर P1 आणि P2 म्हणूया. इक्वल प्रेशर कन्सेप्ट. ओके. सो आता प्रेशर म्हणजे काय असतं, फोर्स अपॉन एरिया. सो आपण हे लिहूया असं. सो फोर्स अपॉन एरिया, फोर्स अपॉन एरिया. ओके. आपल्याला काढायचा आहे काय, दुसरा फोर्स काढायचा, F2 काढायचा आहे. सो F2 म्हणजे काय, A2 अपॉन A1 इंटू F1. सो दिस इज द F2. ओके. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ A2? A2 इज 1500 सेंटीमीटर स्क्वेअर. बघा मी इथं कन्वर्ट करत बसलो नाही का, तर ते कॅन्सल होणार आहे एकमेकांनी. इथं करू शकता तुम्ही, मीटर स्क्वेअरमध्ये करू शकता, काही हरकत नाही. सो हे 30 सेंटीमीटर स्क्वेअर आणि इंटू F1 किती आहे 25. हे जाईल, एक 0 जाईल आणि यानं हे 50 होईल. सो 1250 न्यूटन. सो दिस इज नथिंग बट द फोर्स. समजलं का बघा क्वेश्चन आणि त्याचं आन्सर व्यवस्थित. काय काय केलं, कुठला फॉर्म्युला वापरला. आता ॲक्च्युली प्रेशरची कन्सेप्ट फार अशी आपल्याला झालेली नाही आहे, पण डेफिनेशन आपण प्रेशरची बघितलेली आहे, फोर्स पर युनिट एरिया, म्हणून तो पॉईंट आपण घेतला. फोर्स पर युनिट लेंथ म्हटलं की सरफेस टेन्शन म्हणायचं, फोर्स पर युनिट एरिया म्हटलं की प्रेशर म्हणायचं. आठवतंय आपण प्रेशरची बेसिक डेफिनेशन बघितली होती, त्याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे म्हणून आपण हा क्वेश्चन डिस्कस केला. बघा त्याच्यामध्ये एरिया घेतला, दोन्ही एरियाज कन्सिडर केले, दोन फोर्सेस आपल्याला तिथं घ्यावे लागले, त्यातला एक दिलेला आहे, दुसरा आपण काय केला, कॅल्क्युलेट केला. समजलं. चला क्वेश्चन नंबर 11 झाला हा. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 12 बघूया. 12 सिक्वेन्सनं जाऊया. थोडा आता टेक्स्टबुकमध्ये कसं आहे, आता क्वेश्चन नंबर 1 हा प्रेशरवरती आहे, क्वेश्चन नंबर 12 हा डायरेक्ट विस्कॉसिटीमध्ये जातो. चेंज कसंही होऊ शकतं, पण आपण सिक्वेन्शियली जाऊया, सगळे क्वेश्चन्स बघूया. चला क्वेश्चन पहिल्यांदा लिहून घ्या. कॅल्क्युलेट द विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन ए रेन ड्रॉप ऑफ डायमीटर 1 mm falling with uniform velocity 2 meter per second through the air. What is the coefficient of the viscosity of air is 1.8 into 10 raised to minus 5 Newton second per meter square. So we have to calculate the viscous force. calculate करायचा. आता विस्कस फोर्स आपण दोन पद्धतीने काढतो, एक न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आणि दुसरा स्टोक्स लॉ. तर इथं स्टोक्स लॉ आपण वापरू शकतो का बघा. 6 पाय इटा RV, मगाशी एक आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण हे रिलेशन बघितलेलं आहे. सो आपण इथं हे रिलेशन यूज करून फोर्स काढू शकतो. चला तर मग गिवन पॉईंट्स बघूया. डायमीटर दिलेला आहे त्या ड्रॉपचा. आता रेन ड्रॉप वरून येतोय ना, म्हणजे त्या स्पेअर सारखी कंडिशन झाली बघा. सो डायमीटर इज वॉट 1 mm. सो रेडियस इज वॉट 0.5 mm. सिंपल. सो वी कॅन राईट 0.5 इंटू 10 raised to minus 3 मीटर, और सिम्पली वी कॅन राईट 5 इंटू 10 raised to minus 4 मीटर. हा पॉईंट मी उजवीकडे घेतला एका घरानं ना, सो -1ची ॲडजस्टमेंट, सो -4 झालं ना. म्हणजे डायमीटरवरून आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, रेडियस, तोही मी SI युनिटमध्ये फाइंड आउट केला. हे समजतंय का बघ. हे बऱ्याच वेळेला आपले असे कन्व्हर्जन झालेले आहेत, म्हणजे MM सेंटीमीटर, सेंटीमीटर टू मीटर, MM टू मीटर, हे सगळं आपलं झालेलं आहे. नेक्स्ट व्हेलॉसिटी दिलेली आहे 2 मीटर पर सेकंड. 2 मीटर पर सेकंड. सो नो नीड टू कन्वर्ट. ओके. नेक्स्ट कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी दिलेला आहे 1.8 इंटू 10 raised to minus 5. 1.8 इंटू 10 raised to minus 5. आता युनिट बघा, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. याचा युनिट दिलेला आहे. हे पॉईज असतं तर आपण ह्याला CGS युनिट म्हणलो असतो, याला कन्वर्ट करावं लागलं असतं मग. ओके. अँड वी हॅव टू कॅल्क्युलेट द फोर्स. सो व्हॉट इज द स्टोक्स लॉ? फोर्स इज इक्वल टू 6 पाय इटा रेडियस velocity. So simply put the values 3.142 into 1.8 into 10 raised to minus 5
into radius 5 into 10 raised to minus 4 into velocity 2. So you will get the answer of force. चला हे सॉल्व करा. So I will write the answer as per book 3.393 into 10 raised to minus 7. And what is assign it? न्यूटन असेल ना, का तर फोर्स आहे. सीजीएस असतं तर डाईन मध्ये आला असतं. मागाशी एक एक्झाम्पल आपण सॉल्व केलं होतं, पण हा फोर्स आता न्यूटन असेल का तर सगळ्या व्हॅल्यूज आपण कशा घेतलेल्या आहेत, असाइन इट. 12 नंबरचा झाला. नेक्स्ट 13 नंबर बघूया. 13 नंबर इथं सोडवतो मी. आधी क्वेश्चन लिहून घ्या म्हणजे इथं सोडवायला पण जागा मिळेल. चला क्वेश्चन लिहून घ्या. A horizontal force of 1 Newton is required to move a metal plate of area 10 raised to minus 2 meter square with velocity 2 into 10 raised to minus 2 meter per second when it rests on a layer of oil 1.5 into 10 raised to minus 3 meter thick. So find the coefficient of viscosity of the oil. आता इथं मात्र आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी वापरावं लागेल. कोएफिशियंट विचारलेला आहे. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी काय सांगतो, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ द लेयर अँड द विलॉसिटी ग्रेडियंट. आता इथं विलॉसिटी आणि डिस्टन्स दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. बघा विलॉसिटी किती दिलेली आहे, 2 into 10 raised to minus 2 मीटर पर सेकंड. आणि जो ऑइलचा थिकनेस दिलेला ते म्हणजे डिस्टन्स झालं ना. सो विलॉसिटी अपॉन डिस्टन्स म्हणजे काय असतं, विलॉसिटी ग्रेडियंट असतो. एरिया दिलेला आहे का, यस एरिया दिलेला आहे. चला फोर्स दिलेला आहे का, यस फोर्स दिलेला आहे. सो फोर्स लिहूया आपण 1 न्यूटन. बघा मी आधी गिवन पॉइंट्स लिहितो. फोर्स इज 1 न्यूटन. देन एरिया इज 10 raised to minus 2. माझ्या बरोबर लिहून घ्या व्यवस्थित सगळे न्यूमेरिकल्स व्यवस्थित. आधी क्वेश्चन लिहून घ्या चांगल्या पद्धतीने आणि त्याच्या खाली आन्सर. क्वेश्चन समजून घ्या लिहिल्यानंतर. गिवन पॉइंट्स टू फाइंड आणि फॉर्म्युला कन्सेप्ट कुठली आहे. डीव्ही चेंज इन वेलोसिटी म्हणूया 2 into 10 raised to minus 2. 2 into 10 raised to minus 2 मीटर पर सेकंड. आणि विलॉसिटी अपॉन डिस्टन्स असतं ना. सो dx पण दिलेला आहे 1.5 into 10 raised to minus 3 मीटर ना, डिस्टन्स आहे म्हटल्यानंतर. अँड वी हॅव टू कॅल्क्युलेट द कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. सो आपल्याला हे रिलेशन माहिती आहे बघा, फोर्स इज इक्वल टू इटा एरिया dv अपॉन dx. सो व्हॉट इज इटा, फोर्स अपॉन एरिया अँड दिस dv अपॉन dx. आठवते का बघा, हा न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आपण बघितलेला आहे. त्याच्या पद्धतीने आपण हा फॉर्म्युला रिअरेंज केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण टाकलं फोर्स अपॉन एरिया dv अपॉन dx. आता तुमच्याकडे फोर्सची व्हॅल्यू आहे, एरियाची व्हॅल्यू आहे, dv ची व्हॅल्यू आहे, dx ची व्हॅल्यू आहे. सगळ्या व्हॅल्यूज आहेत. आपण ह्या सगळ्या व्हॅल्यू इथं पुट करूया. ओके. सो देअरफॉर इटा इज इक्वल फोर्स इज व्हॉट 1 upon area is what 10 raised to minus 2 into dv is what dx is. आता हे कशाही पद्धतीने तुम्ही सॉल्व करा. हे वरती आणलं तरी चालेल, कसंही तुम्ही सॉल्व करू शकता. फक्त हे कॅल्क्युलेशन्स आता मात्र सगळ्यांना जमले पाहिजे. सो 30 नंबर 7.5 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. आपल्याला हे युनिट माहिती आहे ना. SI मध्ये हे असतं, सीजीएस मध्ये पॉइज असतं किंवा डाईन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर असतं. चला तिन्हीचे आन्सर्स व्यवस्थित समजले बघा. हा प्रेशरशी रिलेटेड होता, हा स्टोक्स लॉ आणि हा न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी असं आपण म्हणूया. सिंपल लक्षात येते का बघा. सो तिन्ही क्वेश्चनचे आन्सर्स व्यवस्थित लिहून घ्या. चला आपण बघूया पुढचा टेक्स्टबुकमधला पुढचा क्वेश्चन बघूया कुठल्या कन्सेप्टवरती रिलेटेड आहे. ठीक आहे, हे लिहून घ्या इथपर्यंत सगळ्यांनी. हे समजलं का बघा. यात काही शंका असतील तर डेफिनेटली तशा नोट डाऊन करा आणि त्या वेळेला विचारत चला. ओके, क्वेश्चन नंबर 14 घ्या टेक्स्टबुकमध्ये. 14 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. चला मी क्वेश्चन आधी रीड करतो, सगळ्यांनी क्वेश्चन आधी व्यवस्थित लिहून घ्या, मग आपण बघूया काय दिले त्याच्यामध्ये. With what terminal velocity will an air bubble 0.4 mm in diameter rise in a liquid of viscosity 0.1 Newton second per meter square and specific gravity 0.9 question mark. Density of air is 1.29 kg per meter square. Bracket answer दिलेला आता
टेक्स्टबुकमध्ये. क्वेश्चन थोडासा वेगळा आहे, थोडासा एक फॉर्म्युला इथं आपल्याला नवीन इंट्रोड्यूस होणार आहे, पण फॉर्म्युला क्वेश्चन डेफिनेटली सगळ्यांना कळेल. पहिल्यापासून बघा, विथ वॉट टर्मिनल व्हेलॉसिटी, म्हणजे व्ही काढायचा आहे. आता काय आहे की एक एअर बबल आहे आणि तो लिक्विडमधून वरती येतोय, जे काही विस्कस लिक्विड आहे त्याच्यातनं वरती येतोय. एअर बबल आहे, एअर बबल. मग बबल म्हणजे स्पेअर. मग आपण काल एक रिलेशन बघितलं बघा, एखादा स्पेअर जर खाली जात असेल लिक्विडमध्ये, काय म्हणतो मी, एखादा स्पेअर जर डाऊनवर्ड खाली जात असेल तर त्याची व्हेलॉसिटी किती असते, काल काढलोत बघा आपण, 2/9 r² इंटू ब्रॅकेट रो मायनस सिग्मा अपॉन इटा असं काढलं होतं, आठवतंय. स्टोक्स लॉवरती हे एक्झाम्पल आहे. स्टोक्स लॉच्या मदतीने आपण ते इक्वेशन काढलेलं होतं आणि त्याला असं म्हटलं होतं की ते एक्सप्रेशन कशाचं आहे, व्हेलॉसिटीचं आहे, व्हेलॉसिटीचं. सिंपल. तर ते व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन होतं, तो जो स्पेअर होता ज्याची डेन्सिटी रो होती आणि त्या लिक्विडची डेन्सिटी सिग्मा होती, आठवतंय का बघा. तो जर स्पेअर खाली गेला तर किती व्हेलॉसिटीनं जातो हे आपण काल कॅल्क्युलेट केलेलं होतं. आता त्या स्पेअरच्या ठिकाणी इथं काय म्हटलेलं आहे, स्पेअरच्या ठिकाणी एअर बबल म्हटलेला आहे. पण आता हा एअर बबल वरून खाली चाललाय का, नाहीतर खालून वर चाललेला आहे. बघा अर्थ समजतोय का. कालच्या केसमध्ये स्पेअर होता, आजच्या केसमध्ये एअर बबल आहे. कालच्या केसमध्ये स्पेअर खाली चालला होता त्या लिक्विडमध्ये, त्या फ्लुइडमध्ये, त्या विस्कस काय असेल ते त्याच्यामध्ये विस्कस प्रॉपर्टी असलेल्या लिक्विडमध्ये. पण आजच्या केसमध्ये त्या स्पेअरच्या ऐवजी एअर बबल आहे आणि एअर बबल वरती चाललेला आहे. म्हणजे कालची व्हेलॉसिटी अशी होती, आजची व्हेलॉसिटी अशी. याचा अर्थ काय झाला, व्हेलॉसिटी रिव्हर्स झाली बघा. म्हणजे साहजिकच येणारं आन्सर हे निगेटिव्ह असू शकतं. लक्षात आलं, निगेटिव्ह का, कारण तो जो लिक्विड एअर ड्रॉप आहे तो राईज होतोय, काल फॉल होतं ना, आज तो राईज होतोय. सो व्हेलॉसिटीचं आन्सर हे कसं असू शकतं, निगेटिव्ह असू शकतं. नेक्स्ट. हां चला, आता गिवन पॉईंट्स लिहा. पहिल्यांदा एअर बबलची डायमीटर दिलेली आहे 0.4 mm, डायमीटर 0.4 mm. सो रेडियस किती, 0.2 mm ना. सो इट मीन्स 0.2 इंटू 10⁻³ मीटर म्हणजेच 2 इंटू 10⁻⁴ मीटर करूया, चालेल का बघा. सो दिस इज वॉट द रेडियस. नेक्स्ट, लिक्विड ऑफ विस्कॉसिटी 0.1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. विस्कॉसिटी दिलेली आहे म्हणजे काय, कॉन्स्टंट इटा दिलेला आहे ना. सो इटा इज वॉट 0.1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. बघा प्रत्येक पॉइंट व्यवस्थित समजतोय का. नेक्स्ट, आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी एक नवीन आली बघा कन्सेप्ट इथं, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.9 दिलेले. पुढं डेन्सिटी ऑफ एअर, डेन्सिटी ऑफ एअर दिलेला आहे. आपण काल स्पिअर होता, आज त्या स्पिअरच्या ऐवजी एअर आहे, एअर बबल आहे. सो काल आपण याची डेन्सिटी रो म्हटलं होतं आणि जे लिक्विड होतं त्याची डेन्सिटी सिग्मा म्हटलं होतं. सिमिलरली मग आज पण याची रो म्हणून याची सिग्मा म्हणूया. लक्षात येते का बघा, कालची कंडिशन कळत आहे, लाईक दिस. फक्त कालच्या कंडिशनमध्ये हा खाली येत होता आणि आजची कंडिशन समजा हे लिक्विड आहे तर हा वरती चाललेला आहे, ह्या लिक्विडमधनं, ह्या फ्लुइडमधनं. एअर बबल आहे ना तो. सो त्याची डेन्सिटी म्हणजे रोज घेऊया आपण, नोटेशन काही घेऊ शकतो पण. सो डेन्सिटी ऑफ एअर दिलेले 1.29 kg/m³. डेन्सिटी म्हणजे काय, मास अपॉन व्हॉल्यूम ना. कन्सेप्च्युअल समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या, वेळ लागला तर लागू दे, काही हरकत नाही. पण मी जे काय सांगतोय, जे बडबडतोय, जे लिहितोय ते तुम्हाला समजावं. लक्षात येते. सो सिग्मा झालेला आहे. नेक्स्ट, आता फॉर्म्युला आठवा. व्हेलॉसिटी इज इक्वल टू 2/9 r²g, जी म्हणजे ग्रॅव्हिटी, ब्रॅकेटमध्ये रो मायनस सिग्मा अपॉन इटा. आता रो माहिती आहे पण सिग्मा माहिती आहे का बघा इथं. सो सिग्मा दिलेला नाही. सो आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा सिग्मा फाइंड आउट करावा लागेल. ओके, मग आता सिग्मासाठी काय करायचं, स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचं एक्सप्रेशन यूज करायचं. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा एक फॉर्म्युला आता थोडासा हा सिलेबसमध्ये कुठं आला नाही आपल्याला, कारण प्रेशरचे वगैरे कन्सेप्ट रिड्यूस झाल्यामुळे हा फॉर्म्युला आलेला नव्हता. पण हा फॉर्म्युला तुम्हाला मी इथं देतो, तो तुम्ही लक्षात ठेवा. सो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू वॉट बघा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इथं लिहितो असं मी,
स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ लिक्विड टू द डेन्सिटी ऑफ वॉटर असं म्हणूया. ठीक आहे, लिक्विड म्हणजे फ्लुइड आणि हे वॉटर म्हणूया. सो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू सिग्मा एल अपॉन सिग्मा वॉटर म्हणलं. ह्यातला आपल्याला सिग्मा एल काढायचा. सो सिग्मा एल म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये हा जो आहे तो सिग्मा एल आहे ॲक्च्युअली. सो सिग्मा एल इज इक्वल टू व्हॉट, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इंटू डेन्सिटी ऑफ वॉटर. आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे 0.9. वॉटरची डेन्सिटी आपण किती घेतो 1000 घेतो ना. सो सिग्मा एल आपल्याला किती मिळेल थोडक्यात 900 मिळेल बघा, kg पर मीटर क्यूब. चालेल का? हे फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल की वॉटरची डेन्सिटी आपण 1000 का घेतली, त्याचं पण कारण मी तुम्हाला सांगतो. इथं लिहितो, हे लिहा हवं तर सगळं. आपण सिग्मा वॉटर म्हणूया. एक टर्म लक्षात ठेवतो बघा आपण, 1 ग्रॅम पर cc. हे वॉटरसाठी असतं ना, पण हे CGS आहे. याचं आपल्याला SI करूया आपण. ठीक आहे. सो 1 ग्रॅमच्या ऐवजी kg लिहितो मी. मग इथं के लिहिला म्हणून इथं मला के लिहावा लागेल. बघा केला के कॅन्सल, शेवटी 1 ग्रॅम म्हणलं. आणि ह्या सीसीचा अर्थ काय असतो, सेंटीमीटर क्यूब असतो. सेंटीमीटर क्यूब म्हणजे सेंटीचा क्यूब आणि मीटरचा क्यूब आहे. बघा मी काय काढलं, मग सेंटी बाजूला काढला आणि मीटर क्यूब बाजूला काढला. मग आता हे मी असं लिहू. सो 1 अपॉन KC क्यूब kg पर मीटर क्यूब झालं का SI मध्ये. सो CGSचं कन्व्हर्जन कशा झालं SI मध्ये, पण हा एवढा फॅक्टर आला बघा 1 अपॉन KC क्यूब. आता काय करूया, 1 अपॉन K म्हणजे किती 10⁻³ आणि C क्यूब म्हणजे C म्हणजे सेंटीचा क्यूब. सो सेंटी म्हणजे किती 10⁻², -2चा क्यूब म्हणजे किती 10⁻⁻6. आणि हे पुढे आहे तसंच kg पर मीटर क्यूब. हे लिहून घ्या कुठेतरी बाजूला. इज इक्वल टू हे किती येणार 10⁻³ 10⁻⁻6 10⁻³ येणार आणि वरती आलं तर किती होणार 10⁻+3 kg पर मीटर क्यूब. मग 10⁻+3 म्हणजेच काय 1000 kg पर मीटर क्यूब. दिस इज वॉट डेन्सिटी ऑफ वॉटर. कळलं का? माहिती डेन्सिटी ऑफ वॉटर पण 1000 का घेतलं ते. सो आपल्याला मिळालं सिग्मा एल. ओके. सो आपल्याला काढायचे व्हेलॉसिटी. सो 2/9 r²g रो मायनस सिग्मा अपॉन विस्कॉसिटी कोइफिशियंट. सो v इज इक्वल टू 2/9. हां आता इथं g किती घेऊया आपण, g 9.8 घेऊया मीटर पर सेकंड स्क्वेअर. CT साठी आपण हे 10 घेतो बघा. सो r², आता r किती आहे 2 × 10⁻⁻⁴ इंटू g किती घेऊया 9.8 इंटू सिग्मा रो किती दिलेला आहे 1.29 मायनस सिग्मा एल किती आला आपला 900 आला. इथं वजाबाकी मायनस होणार बघा. आणि आपण इफिशियन्सी कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी किती आहे 0.1 आहे. सो हे जर आपण सॉल्व्ह केलं तर साहजिकच आन्सर आपल्याला कसं मिळेल मायनस मिळेल. बघा लक्षात येते का. सो मायनस आन्सर मी हवं तर लिहितो इथं डायरेक्ट -0.782 इंटू 10⁻³ मीटर पर सेकंड. काय लिहिलं समजलं का बघा 10⁻³ मीटर पर सेकंड. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट, अर्थ सोपा आहे ना, द निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट एअर बबल रायझिंग अप. इथं पॉझिटिव्ह असलं तर खाली जाणं अपेक्षित आहे ना, पण वरती जातो ह्याचा अर्थ काय झालं निगेटिव्ह साइन इंट्रोड्यूस झालं. समजलं का बघा आन्सर. सो तुम्हाला आधी आन्सर व्हॅल्यूमध्ये फाइंड करायचं आहे आणि त्याचं निगेटिव्ह का आलं याचं सुद्धा एक्सप्लेनेशन इथं तुम्हाला द्यायचं आहे की हे निगेटिव्ह साइन का. त्यासाठी कंडिशन लक्षात ठेवा. काल स्टोक्स लॉचं आपण एक्सप्रेशन एक फाइंड केलं होतं व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन. त्यासाठी स्पेअर वरून खाली चाललंय असं म्हणत होतो आपण, पण आत्ताची अशी कंडिशन आहे की तो स्पेअर खालून वर चाललाय. मग तोच्या ऐवजी तो स्पेअर कालचा जो स्पेअर होता त्याला फक्त एअर बबलनं रिप्लेस केला आणि तो वरती चाललेला आहे. म्हणून त्याची डेन्सिटी आपण रोज ठेवली, पण एअरची डेन्सिटी इथं रो कन्सिडर केली जी दिलेली आहे ना, आणि लिक्विडची डेन्सिटी दिलेली नाही पण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली त्यामुळं याच्यावरून काढली. ह्यात फक्त सिग्मा वॉटर लक्षात ठेवा कसं काढलं मी, हे रिलेशन लक्षात ठेवा. ओके चला लिहून घ्या. हे
समजलंय का बघा व्यवस्थित. काही शंका असतील तर डेफिनेटली तशा लिहून ठेवत चला आणि विचारत चला. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 18 घ्या. 18 मधले आहे ते रिडक्शन सिलेबसवरती जात आहेत क्वेश्चन्स. आधी आपण आपला सिलेबस आहे ते सगळे कंप्लीट करून घेऊया. चला पहिल्यांदा क्वेश्चन लिहून घ्या सगळ्यांनी. कॅल्क्युलेट द राईज ऑफ वॉटर इनसाइड ए क्लीन ग्लास कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस 0.1 mm when immersed in water of surface tension 7 into 10 raised to minus 2 Newton per meter. The angle of contact between the water and the glass is 0. Density of water is 1000 kg per meter cube and gravity is 9.8 meter per second square. क्वेश्चन आधी व्यवस्थित लिहून घ्या. हा क्वेश्चन कॅपिलरी ट्यूब एक्सपेरिमेंटवरती डिपेंड आहे. चला कॅल्क्युलेट द राईज ऑफ वॉटर म्हटलेलं आहे. वॉटरची राईज म्हणजे हाईट विचारलेली आहे. पुढं रेडियस दिलेले आहे 0.1 mm. रेडियस 0.1 mm. इट मीन्स वॉट 0.1 into 10 raised to minus 3 meter. सो इट बिकम्स 1 into 10 raised to minus 4 meter. जेवढं सोपं करता येईल तेवढं आपण सोपं करून घेतो गिवन पॉईंट्स. नेक्स्ट when immersed in a water of surface tension 7 into 10 raised to minus 2 7 into 10 raised to minus 2 Newton per meter. This is the surface tension of the water which is given. Angle of contact between water and glass. आता वॉटरचा 0 असतो ना, पण प्युअर वॉटर आहे का तर इथं 0 म्हटलेलं आहे म्हणून. ओके नेक्स्ट डेन्सिटी वॉटरची दिलेली आहे रो म्हणून आपण त्याला 1000 kg per meter cube. हे आता बघितलं आपण ना कसं डेन्सिटी आपण फाइंड आउट करतो ते. नेक्स्ट ग्रॅव्हिटी दिलेली आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड वी हॅव टू कॅल्क्युलेट द हाईट राईज इन लिक्विड लेवल. सो आपल्याला फॉर्म्युला पण माहिती आहे बघा. आपण कॅपिलरीचा एक एक्सपेरिमेंट केलेला होता. आपण प्रेशर मेथडनं काढलं होतं, फोर्स मेथडनं काढलेलं होतं. एच इज इक्वल टू 2t cos θ आपण r rho g काढलं होतं का बघा. सो राईज इन कॅपिलरी किंवा राईज ऑफ लिक्विड लेवल इन कॅपिलरी एच आठवत आहे 2t cos θ अपॉन r rho g. आता याच्यामध्ये बघा जो सरफेस टेन्शनचा पार्ट आहे म्हणजे फ्लुइड्स आर ॲट रेस्ट, हा पार्ट सगळ्यात सोपा आहे फ्लुइड्स आर इन मोशनपेक्षा. तसा मोशन पण सोपा आहे. आपण बघितलं विस्कॉसिटी मधले जे काही रूल्स होते, न्यूटन्स लॉ होता, स्टोक्स लॉ होता, फारसं काय अवघड नव्हतं. पण त्याच्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली यात फक्त सुरुवातीचा पार्ट प्रेशर, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, बर्नॉलीज हे थोडंसं वास्ट होतं पण ते रिड्यूस केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला एक प्लस पॉईंट असा झाला की तुम्हाला फ्लुइडचा एक जनरल स्टडी करायचा आहे, फ्लुइड्स ॲट रेस्टचा एक स्टडी करायचा आणि फ्लुइड्स आर इन मोशनचा एक स्टडी करायचा. सो जेवढं मी सांगायचा प्रयत्न केला तेवढं व्यवस्थित बघा आणि नोट्स काढून करा. 100% तुम्हाला हा सगळा टॉपिक 100% समजणार आणि याच्यावरचे सगळे न्यूमेरिकल्स तुम्हाला जमणार डेफिनेटली. ओके तर हा कॅपिलरीचा पॉईंट आहे. सरफेस टेन्शनचे बरेचसे न्यूमेरिकल्स सोपे आहेत. ओके सो एच इज इक्वल टू 2t. टी इज द टेन्शन. सो 7 into 10 raised to minus 2 into cos of 0 ना, हे तर 1च होणार आहे. आपण r किती 10 raised to minus 4 इंटू रो किती 1000 आणि इंटू g किती 9.8. सो सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला आहेत म्हणजे डेफिनेटली तुम्हाला हे सॉल्व करायला सुद्धा सोपं पडेल. सो यू विल गेट द व्हॅल्यूज 0.142. हाईट आहे म्हणून कशात असेल मीटरमध्ये असेल. बघा मी फक्त हिंट देतोय तुम्हाला. कॅल्क्युलेशन्स तुम्ही स्वतः करायचे आहेत. जेवढी स्वतः कॅल्क्युलेशन्स करायचा प्रयत्न कराल तेवढं जास्त स्टडी तुमचा होत जाईल. बघा लक्षात आलं का. सो दिस इज नथिंग बट द हाईट म्हणजे जी काही कॅपिलरीमधली राईज लेवल आहे मग हाईट असते ती आपल्याला इथे मिळते 0.142 मीटर. बघा अजून एक 5 ते 6 न्यूमेरिकल्स आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कस करू. उद्या हा टॉपिक आपण पूर्णपणे संपूया म्हणजे उद्याचं आपलं लेक्चर या टॉपिकचं शेवटचं लेक्चर असेल. मी थोडंसं रिड्यूस सिलेबसचे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते सुद्धा इथं घ्यायचा प्रयत्न करीन ज्याचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो बाकीच्या कन्सेप्टचा रेफर करण्यासाठी कन्सेप्ट्सना. त्यामुळे रिड्यूस सिलेबसमधले सुद्धा काही न्यूमेरिकल्स आपण इथं डिस्कस करूया. जसं की आपण पहिलं प्रेशर आणि फोर्स एरिया रिलेटेड होतं ते डिस्कस केलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीनं उद्यासुद्धा काही क्वेश्चन्स टेक्स्टबुकमध्ये सगळे संपतीलच. त्याचबरोबर जे काही रिमेनिंग मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील CETचे आता ऑलमोस्ट आपण कव्हर केलेले आहेत. त्यातनं पण काही अजून आपल्याला मिळाले JEE मेन किंवा नीटचे तर तेही एक्झाम्पल मी उद्या त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करतो. पण उद्या हा टॉपिक आपला पूर्णपणे
संपून जाईल. ओके, बघा कितपर्यंत आणि कुठपर्यंत तुमचा स्टडी आलेला आहे. जेवढी आता यालासुद्धा बरीच 9-10 लेक्चर्स मला वाटते लागलेले आहेत. तर ही सगळी लेक्चर्स व्यवस्थित प्रिपेअर करा, व्यवस्थित बघा, व्यवस्थित नोट्स प्रिपेअर करा. डेफिनेटली तुम्हाला यातला प्रत्येक पॉईंट समजून जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काही शंका येत असतील, डाऊट्स येत असतील, काही क्वेरीज असतील तर डेफिनेटली तशा पुट करा, मेसेज करा, कॉल करा. त्याच्यावरती तुम्हाला मी ॲन्सर करत जाईल. पण शंका येणं अपेक्षित आहे. त्यासाठी अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास जेव्हा करायला घ्याल तुम्ही तेव्हा शंका येऊ शकते ना. नाहीतर कॅपिलरीज म्हणजे काय माहीत नाही, अभ्यासच केला नाही तर मग त्याची राईज लेवल आणि फॉल लेवलचा संबंधच नाही शंका येण्याचा. त्यामुळे जेवढे व्यवस्थित अभ्यास करायचा प्रयत्न कराल तेवढ्या शंका येत राहतील आणि त्या मग डिस्कशन करायला मजा येईल. म्हणजे मला पण तुम्हाला सांगाल ते बरं वाटेल. ओके, त्यामुळं आज जे काही झाले न्यूमेरिकल्स ते सगळे न्यूमेरिकल्स क्वेश्चन आन्सर व्यवस्थित लिहा. क्वेश्चन लिहून तो कुठल्या कन्सेप्टवरती हे समजून घ्या. त्याचे गिवन पॉईंट्स, त्याचा फॉर्म्युला, त्याचे कॅल्क्युलेशन्स आणि त्याचं युनिट, यामध्ये सगळी कॅल्क्युलेशन तुम्ही ॲज अ होमवर्क म्हणून करायची आहेत. मी कॅल्क्युलेशन करत नाही, मी फक्त फॉर्म्युला पुट करून तुम्हाला फायनल आन्सर देतोय. दिस इज युअर होमवर्क दॅट यू हॅव टू सॉल्व ऑल दिस इक्वेशन्स. ओके, तुम्हाला हे सगळं सॉल्व करायला पाहिजे स्वतः, तेवढं प्रॅक्टिस होईल. मी करू शकतो, काही हरकत नाही, पण अजून मग त्यासाठी 10 मिनटं आपल्याला त्याच्यामधला वेळ लेक्चरमधला जाईल. आधीच मी लेक्चरमध्ये कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सोप्या पद्धतीनं स्लो मोशननी सांगायचा प्रयत्न करतोय. त्यामुळं कॅल्क्युलेशन्स मात्र तुम्ही स्वतः करायचा प्रयत्न करा. डेफिनेटली बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला क्लिअर होत जातील. ओके, सो आज आपण थांबूया. आजच्या लेक्चरला जे काय झालं ते सगळं व्यवस्थित करा. काही शंका असेल तर डेफिनेटली विचारा. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. थँक्यू सो मच.